आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. की आता आपण थांबूया. थांबूया म्हणजे हे बघा, तुम्ही काय बोलता ते मला खरंच कळत नाही. हेच की आता आपण बोलणं भेटणं जरा थांबूया. कसं आहे ना, मी अनु मॅडमला वचन दिले, मी सावीचं रक्षण करेन. हे वचन म्हणजेच माझं कर्तव्य आहे. मला ते पूर्ण करावंच लागेल. आणि तसंही सावीच्या मनात बाबाची जी प्रतिमा आहे ना, त्या प्रतिमेला धक्का लागल्यावरती सावी जरा वायबल होतेच आणि तिला याचा त्रास होतो. त्यापेक्षा मी म्हणते की हे सगळं थांबूयात. आणि माझी अजिबात इच्छा नाही की पुन्हा आपल्यामुळे माझं घर तुटा. नाही, हे बघ, असं काहीही होणार नाही. एक काम करूया, आपण बसून बोलूया. ओके? मला कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू, पण मला जे सांगायचं होतं मी ते सांगितलं. बस आता आपण भेटणं बोलणं थांबूया. सुंदरी, आहो पण तुम्ही सुंदरी, तिला काय झालं अचानक? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं, मग असं अचानक? त्या आदित्यने भूल घातली का हिला? हे सगळं तुमच्यामुळे होत आहे, तुझ्यामुळे आणि त्या आदित्यमुळे. नाही सोडणार मी त्याला. बाबा, सुंदरी आई कुठे गेली? बाबा, या मॅडमचा फोटो तुमच्या फोन नाही कसा? तू ओळखतो यांना? हो, हे तर एडी सरांचे बायको आहेत. अरे तू मला सांग, तू खरंच ओळखतोय ना? यांनाच बघितलेलं तू नक्की? हरीश का? हो अरे मला नक्की सांग, काय झालं? बाबा, हे आमच्या शाळेत आल्या होत्या एडी सरांबरोबर. एडी सरांनी स्वतः भेट करून दिलेली आमच्या सोबत, त्यांची बायको म्हणून. तुमचं काही बोलणं झालं? हो, आणि ते खूप वेळ आमच्याशी बोलत होते. काय करून बसले मी हे, पण काय करणार होते. साधना ताईंचा माझ्यापेक्षा जास्त हक्क आहे धनंजय तुमच्यावर. त्यांनी खूप सोचलंय तुमच्यासाठी. मुलीच्या मृत्यूचं दुःख गिळून तुमच्यासाठी उभ्या राहिल्यात त्या. त्यांना कसं दुखवणार होते मी, आणि तुमच्याच प्रेमाची शपथ घातली त्यांनी मला. सॉरी धनंजय, पुन्हा एकदा तुम्हाला न विचारता निर्णय घेतलाय, आणि हाही निर्णय तुम्हाला आवडणार नाही हे माहिती आहे मला. ती सतत कोणाचं तरी नाव घेते. कुठलं ना? सावी. आई थांब, मला माझा बाबा मिळाला. या लग्नामुळे सावी माझ्यापासून दुरावणार असेल तर मला नाही करायचंय लग्न. आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. आणि मला
मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलंय. आणि माझी अजिबात इच्छा नाही की पुन्हा आपल्यामुळे माझं घर तुटा. बस आता आपण भेटणं बोलणं थांबूया. ठीक आहे. ओके रेडी निघूया आपण. एक मिनिट मला सांग गोळ्या घेतल्या तू? अरे बाबा मी विसरले. सावी तुला किती वेळा सांगितलं वेळच्या वेळी गोळ्या घ्यायच्या तू. आणि हे बघ कोणावर डिपेंडेंट राहायचं नाही. थांब मी आणतो. मी आणते. गुड गुड जा. आदित्य! काय झालं? असं ओरडत काय तू? अनु कुठे? बोल ना, अनु कुठे? मला नाही माहित. ए नाटक नको करू. तू एका डीसीपीशी बोलतोय. काय झालंय? नीट विचारतोय ना तर नीट आणि खरी उत्तरं द्यायची. मग डीसीपीला ऐकू येत नाही का? म्हणलं ना माहित नाही. काय चाललंय सगळं? कोणीही मध्ये बोलणार नाहीये. आई मी खरं सांगतो मी काही नाही केलं. ए ऍक्टिंग करतोय तू. अनु कुठे आहे? तुला सांगितलं कोण पकडायची नाही. कोणाची पकडता कोणात? माझ्याकडे ना ठोस पुरावा नव्हता तुझ्याबद्दल. ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकून ना तो मला दिलायस. आता तुला सोडत नाही. कळलं का? धनंजय तू चुकीचं वागतोयस. आणि तुम्ही माझ्याशी वागले ते? अहो भर मंडपात मला बोलवून माझा अपमान केला ते बरोबर होतं का? तुमचा हा जो काही इश्यू होता ना तो सॉल्व्ह करता आला असता ना. बोलून आला असताना आपण तुम्ही बोललात का? नाही. तुम्हाला ना हे मुद्दामून करायचं होतं. आता याला सोडत नाहीये मी. अच्छा म्हणजे तू राग काढतोय तर त्या दिवशी सुंदरी लग्नातून निघून गेली म्हणून माझ्यावर राग काढतोय. मी काय केलं ना मी खरंच सांगतो ना. मी काय करू शकतो ना ते मी तुला दाखवतो. ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात उचलल्याबद्दल मी तुला अटक करतोय. तू असं नाही करू शकत. हा बघा काय करतोय. हे बघ सोड तू मला. ह्याला हॅरेसमेंट म्हणतात. मध्ये सुंदरीला गरज होती मदतीची पण तो आला धावून नाही. तो आरोकडे गेला. शेवटी तुझ्या खऱ्या बाबालाच यावं लागलं ना मदतीला धावून. आता तू ठरव तुला तुझा खरा बाबा हवा आहे की खोटा बाबा. डिसिजन तुझा आहे. बाबा हे फार चुकीचं करतोस तू. तुझ्याकडे कुठला वॉरंट किंवा काय प्रूफ आहे का? असं कसं हात टाकू शकतो? हे बघा तुम्ही काळजी करू नका. मी येतो. फक्त सुंदरीला कॉल करा. सुंदरीला सांगा धनंजयने काय केलं माझ्यासोबत. बाबाला प्लीज. आणि सावी बाळ
बाळ तू काळजी करू नको. आहेत ना, मी येतो थोड्या वेळात. हा चल. सावी मानो जाईचा पण पान पटकन सावी सावी सावताई जरा डॉक्टरला फोन हो लावते. सावी हॅलो डॉक्टर साहेब, मी सुंदरी मोहितींच्या घरनं बोलते. आमची सावी मानो तू सरूला फोन कर, चालू कर. सावी सावी डॉक्टर येत आहे. हॅलो सर. कायदा कळतो का? ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकलायस तू, मग गपचूप बसायचं, कळलं का? आणि ऍक्च्युली कसं आहे ना, तुला इथे या कारणासाठी नाही आणलंय. तू आणि साहेब मिळून माझ्या आणि सुंदरी विरोधात जे काही कटकारस्थान करताय ना, त्यासाठी आणलंय. काय झालं? हा, पुरावा आहे का तुझ्याकडे? पुरावा? तू पुरावा मागतोयस म्हणजे तू गुन्हा कबूल करतोयस, राईट? नाही म्हणजे कसं, माझ्याकडे पुरावा नसेल तर मी तुला अटक करू शकत नाही, असंच म्हणायचं ना तुला? मला काही माहित नाही, मला असं काही म्हणायचं नाही, माझा काही संबंध नाही. काही संबंध नाही. ओके. कोळी, हे घे. हे काय? मी आदित्य नगरकर माझ्या पूर्ण शुद्धीत हे कबूल करतो की मी साहेबच्या मदतीने माझ्या बायकोचं, अनुचा जीव घेतलाय. कुठं आहे सगळं? अरे खरंय रे. अरे मी का करेन अनुचा खून? खरं प्रेम आहे माझा तिच्यावर. बाबा हे जे खरं प्रेम वगैरे आहे ना, मला नको सांगू. मला कळतं हे, ठीक आहे. तुला काय माहित रे खऱ्या प्रेमाबद्दल? खऱ्या प्रेमासाठी काय काय करावं लागतं ना, ते मला माहिती आहे. अरे काय काय केलंयस तू? काय केलंय? माझ्या खऱ्या प्रेमामुळे ती अजूनपर्यंत जिवंत आहे. जिवंत आहे? कुठे? मला नाही माहित काही. सगळं माहितीये तुला? म्हणजे माझ्या आठवणीमुळे, प्रेमामुळे ती जिवंत असेल. ही तुझी फेकमफाक खूप झाली. आता खरं बोलायचं. आणि जर तू खरं बोलणार नसशील ना, तर आमच्याकडे खूप साऱ्या पद्धती आहेत तुला बोलतं करायला. आई आई काय ग, कुठे सावी? हा, आतमध्ये अगं डॉक्टर आले, तिला बघताय डॉक्टर. काय झालं डॉक्टर? काही सिरियस तर नाही ना? हे बघा, तिला अस्थमा तर आहेच, पण अशा मुलांना जास्त जपावं लागतं. आता तर तिला पॅनिक अटॅक पण आलाय. घरच्यांनी लगेच फॉर्म दिला म्हणून, नाहीतर काहीतरी भलतंच होऊन बसलं असतं. ही पॅनिक होईपर्यंत अशी कोणती सिच्युएशन निर्माण झाली की तुम्ही फोनच आटोक्यात नाही आणू शकलं? हे बघा, लक्षात ठेवा, आता ती बिलकुल हायपर झाली नाही पाहिजे, नाहीतर तिच्या जीवावर बेतेल. असं काय घडलंय की ती एवढी हायपर झाली आहे सुंदरी मॅम?
अहो सुंदरीला कसं काय माहिती असेल? तिला तिच्या घरापेक्षा घरच्या माणसांपेक्षा हे शहर महत्वाचं आहे ना. तिची ड्युटी तिला महत्वाची आहे. बापरे, असं नका करू मॅडम. आई म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे. थोडासा निष्काळजीपणा तिच्या जीवावर बेतू शकतं. मी आता तिची ट्रीटमेंट केली आहे, त्यामुळे थोडी ग्लानीत आहे. तिला जाग आल्यानंतर तिची भीतीही जागी होऊ शकते आणि काय डॉक्टर? तो धक्का तिच्या जीवावर बेतू शकतो. मी काही औषधं लिहून दिली आहेत, ती वेळेवर तिला द्या. आणि आता ती घाबरणार नाही, जास्त पॅनिक होणार नाही याची काळजी घ्या. हा, अजून एक, सावी सारखी बाबा बाबा म्हणत होती. तिचे बाबा कुठे बाहेर गेलेत का? बाहेर गेले असतील तर त्यांना ताबडतोब बोलवून घ्या. सॉरी टू से, पण तिचे बाबा कुठे? हे बघ, हे जे काही चाललंय ते सगळं चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. हे बघ, असं तू डांबून ठेवू शकत नाही मला. माजुरडेपणा आणि अतिशहाणपणा तर करायचाच नाही. त्यापेक्षा ना तू जो काही गुन्हा केलाय ना तो कबूल कर आणि तिथे पेपरवरती साईन कर. हे बघ, माजुरडेपणा आणि शहाणपणा तर काही कमी होत नसतो. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा सांगतोय, मी काही केलं नाही, मला अडकवून ठेवू नको. सोडतात सोड. पण आहे रे सुधारणार. एक काम कर, तू ना इथे आतच राहा आणि आतच चढ. कोणी येणार नाहीये तुला सोडवायला. हो का? मग एक काम कर ना, हा घे पेन, तिकडे कुठे पेपर असेल बघ, त्यातनं एक पेपर काढ आणि लिहून घे. सुंदरी मला सोडवायला येईल, लिहून घे. एवढी खात्री आहे? अरे बाबा, तुझ्यासारखं नाही रे माझं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमचं लग्न झालंय. बायको आहे ती माझी, नवऱ्यासाठी ती येणार, मला सोडून घेऊन जाणार बाबा. तू विसरतोयस रे, तुला नाती नाही कर्तव्य महत्वाचं असतं. वाट बघ. नाही येणार. करेक्ट. आत्ता कसं बोललास? आत्ता येणार मज्जा. सुंदरी कर्तव्यासाठीच येणार, फक्त सावीच्या कर्तव्यासाठी येणार. आणि त्यानंतर एक बायको म्हणून जे कर्तव्य असतं ते पार पाडणार आणि तुझ्या डोळ्यासमोरून घेऊन जाणार. सुंदरी ग सुंदरी, ती मनाची सुंदरी. सावी, मला कळतंय ग, मला तुझ्याकडे लक्ष देता येत नाही. गेले काही दिवस जे काही चाललंय त्यात मला तुझी काळजी घेता येत नाही. पण सो सॉरी सावी. तू घाबरू नको. आपल्याला ना एकदम स्ट्रॉंग राहायचंय. आपण जर घाबरलो ना तर ते माणसं असंच वागत राहते. आपल्याला एकदम स्ट्रॉंग राहायचंय सावी. तू काळजी नको करू. तुझी आई आहे ना तुझ्यासोबत. हा, घाबरायचं नाही. बाबा 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 बाबा. काय झालं होतं नेमकं? सावी एवढी पॅनिक का झाली? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य कुठे आहे? तुझा धनंजय माझ्या मुलाला पकडून घेऊन गेला. काय? धनंजय इथे आले होते घरी आणि आदित्यला पकडून कुठे घेऊन गेले? नेमकं काय घडले तुम्ही मला सांगत का नाहीये? काय सांगतेस? तुला माहित नाही तो घरी आला ते? अगं खरं की काय? हे असं तिरकसपणे का बोलताय? जे काही घडलं ते स्पष्टपणे सांगा. अगं धनंजय डायरेक्टच घरी आला आणि आदित्यवरती आरडाओरडा करायला लागला. अनु कुठे असं विचारत होते. आणि अगं आदित्य किती परोपरीने सांगत होता, तो अनु कुठं आहे मला माहित नाही, मला माहित नाही. पण ह्यो धनंजय कुठं येतोय? घेऊन गेला त्याला.
त्याला ठाऊक असतं तर त्याने आणलं नसतं का अनुला इथं आणि म्हणाला असता मी अनु सावी राहतो जातो इथून. सगळ्यांना माहिती की आदित्यचं अनुवर किती प्रेम होतं ते. हो ग, पण धनंजय ऐकायला तयारच नव्हते बघ. एवढं सांगतोय आदित्य तरी धनंजय त्याला पकडून घेऊन गेला. हे बघितलं सावीनं. सहन नाही झालं पोरीला. आपल्या बापाच्या मुसक्या आवडून तो धनंजय पकडून देतोय. पोरगी जीव खाऊन त्या गाडीच्या मागे पळाली आणि पडली अटॅक येऊन खाली. होय ना ग, आणि आम्ही इकडे सावी 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 करतोय, पण पोरीचा जीव बापामध्ये अडकलेला ग. ती आपल्या घरी आलेली बाई, धनंजयला ऍक्सिडेंट मध्ये सापडलेली बाई ती अनुच आहे. हे फूळ तुझ्या डोक्यामध्ये आणि तेच फूळ तू धनंजयच्या डोक्यामध्ये भरवलंय. आणि आज तुमच्या दोघांमुळे सावीच्या जीवाला हावडा त्रास झालाय. आदित्य सांगतोय जीवाच्या आकांताने की माझं ऐकून घे, पण धनंजय ऐकून घ्यायला तयारच नाही. कारण त्याच्या डोक्यात भरवून ठेवलंय ना की आदित्य वाईट आहे. सगळे जण बघताय की आदित्य किती बदललाय ते. सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलंय. खरंच सरू, आदित्य लय चांगला वागतोय आता. हे बघ सरे, आज धनंजयच्या आरीरावीपणामुळे सावीला एवढा त्रास झाला. त्याचा हट्टीपणा तिच्या जीवावर बेतलाय. सरे, तू तुझ्या भाषेमध्ये धनंजयला नीट समजावून सांग की हिथून पुढे असा गोंधळ होता कामा नये. आणि हो, आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्यला घेऊन ये, नाहीतर पुन्हा सावीच्या जीवाला परत त्रास होईल. तिला पुन्हा अटॅक येण्याची शक्यता आहे.